हॅलो हॅलो. ओमकार मालुसरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. अजून पटापट बोल. अर्णव तेलंगे यांच्या माध्यमातून 500 रुपये. सचिन मराठे 500 रुपये. प्रीत मालुसरे प्रिन्स प्रिन्स मालुसरे 500 रुपये. सोहम शैलेश मराठे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि त्याचप्रमाणे अनिल आहेरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. कर्णधार कौशल मालुसरे 500 रुपये. हे सबलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी मालसाई संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण या. आयुष चालके व आपण वरती यायचं. आपला 200 रुपयाचा कॅश प्राइज स्वीकारायचा आहे. दीपक मोहिते यांच्याकडून 500 रुपये. फील्ड वरती प्रत्येक वेळेवरती आणि प्रत्येक निर्णय अचूक देणं हे पंचांनी 2 दिवसामध्ये आपल्याला दाखवून दिलं. आदरणीय आणि शिस्त कशा प्रकारची असावी हे सुद्धा या पंचाकडून आपल्याला पाहायला मिळालं. या असोसिएशनला आपण भेट दिलीत, 2 दिवस आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने आपला यथोचित मानसन्मान होईल. मी गणेशजी भावकर, विद्यमान अध्यक्ष मंगेश धमाल, निखिल सानप, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण गोपाल सरांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. या सर आपण खरोखरच सुरेख कामगिरी या 2 दिवसामध्ये आपण पार पाडलीत. कुठलाही निर्णय वादग्रस्त राहिला नाही. किंबहुना प्रत्येक खेळाडूंचा आदर सुद्धा केलात आणि प्रत्येक खेळाडूला शिस्त सुद्धा लावलीत. या असोसिएशन आपलं नक्कीच लक्षात ठेवले. संपूर्ण शिस्त आपण जे लावलीत ते प्रत्येक खेळाडूने आदर्शांचा घेतला पाहिजे. सुशांतजी शेडगे कुठं असतील त्यांनी पॅन्डॉल मध्ये यायचं आहे. सुशांतजी शेडगे. मनीष मुटके यासाठी त्याचे सख्खे बंधू दिनेश मुटके याच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. 1000 रुपये आलेत. आपल्या बंधूच्या खेळीवर प्रभाव होऊन दिनेश मुटके यांनी आपल्या बंधूला 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले. त्याचप्रमाणे आपले दुसरे पंच मी विनंती करतोय आपण सर आपण सुद्धा समोर या. झाले. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्तम हे आम्हाला साऊंड सिस्टीम दिली, उत्कृष्ट असं मंडप सजवलंय, त्यांचा सुद्धा यशोचित मान सन्मान करूया. सुजल आपल्याला विनंती करतो आपण या. आपला शुभ सन्मान होईल. सिद्धेश पवार आपण समोर या. सिद्धेश पवार आपण यायचं आहे. धनराज शिंदे पॅन्डॉल मध्ये या. पॅन्डॉल मध्ये या. साईराज खेरटकर आपण या समोर या. आई चालकेसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले. कुणाकडून आले? अनिल आयरे यांनी दिले 200 रुपये. धन्यवाद. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर जय गणेश स्पोर्ट या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह टेलिकास्ट केली. त्यांचे सर्व नाव नाहीये माहीत, परंतु आपण यायचं आहे. आपले टेक्निशियन टीम पूर्णपणे आपण या. आपले यांचा यथोचित मान सन्मान आयोगाच्या वतीने केला जाईल. तर श्रवणने जो कॅच पकडला होता तर त्या कॅच साठी समीर मालुसरे यांच्याकडून 500 रुपये आले. श्रवण या आपलं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण स्वीकारायचा आहे. भाई शेडगे सकाळपासून खूप मेहनत भाई शेडगेने सुद्धा आज घेतलेली पाहाली मिळाली आहे. कारण तिथे कोणीही खेळाडू उपस्थित नव्हता त्यावेळेला भाई शेडगे मैदानावरती आज खेळपट्टीवरती स्वतः झाडू मारत होते. गणेश भावकर आणि भाई शेडगेंचा प्रामुख्याने उल्लेख करावा वाटेल की हे 2 व्यक्तिमत्व सकाळी बरोबर 9 वाजता इथे हजर होते. त्याने खेळपट्टी साफ केली आणि संपूर्ण ही सेटिंग इथे लावलेली पाहायला मिळाली. ऋषिकेश खंडकले साठी 200 रुपये.
त्यांच्या वडिलांकडून मुलासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज ऋषिकेश आहे. आपला 200 रुपयाचं कॅश प्राईज आपण स्वीकारायचं आहे. आणि श्रवण आपण सुद्धा या, आपलं 500 रुपयाचं कॅश प्राईज श्रवण. त्याचप्रमाणे ऋषिकेश ये मित्रा. कोण आहे? फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष मुटके ठरतोय. विनंती करेन मनीषला आपण समोर यायचं आहे. आपला सन्मान इथे आपण स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे सौरभ जाधव. आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. सौरभ जाधव आपण यायचं आहे. हॅलो हॅलो, सूरज खेरडकर कुठे असतील त्यांनी पॅन्डॉल मध्ये यायचं आहे. हॅलो, सुशांत शेडगे सूरज खेरडकर कुठे असतील त्यांनी पॅन्डॉल मध्ये यायचं आहे. आदरणीय संतोष खेरेटकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा सुपुत्र इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे या मैदानाचे मालक संदेश जाधव आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. आपला सुद्धा शुभ सन्मान या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. मी पुनश्च आपणास विनंती करतो आपण यायचं आहे संदेशजी जाधव. ग्राउंडचे मालक संदेश जाधव यांचा शुभ सन्मान होतोय. नक्कीच या मैदानावरती आपण खेळताय ते या मैदानाचे मालक ज्याने दरवर्षी हे मैदान आपल्याला उपलब्ध करून देतात. खूप सारं सहकार्य असोसिएशनला लाभलंय. त्यांचं असोसिएशन कमिटीच्या वतीनं आणि संपूर्ण खेळाडूच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. या दिवसाचा आजचा प्लेअर ऑफ द डे चा किताब जातोय. खऱ्या अर्थानं आपण अंतिम सामना पाहिला भैरवनाथ मालसई विरुद्ध जय भवानी मोठवली संघादरम्यान. आणि त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जरी मोठवली हे संघ पराभूत झाला तरी परंतु या सामन्याचं खऱ्या अर्थानं ज्याने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक नव्हेत तर जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबवर लाईव्ह जोडले होते सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावरती ज्या खेळाडूने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अधिराज्य गाजवलं तो प्लेअर ऑफ द डे चा हकदार ठरतोय. नो डाऊट जय भवानी मुठवली संघाचा धनराज शिंदे. कल्पेश खेरटकर या आपण व्यासपीठावरती आपले सहकारी आपले वाट पाहत आहेत. कल्पेश खेरटकर आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द डे धनराज शिंदे ठरतोय. थोडासा निराश आहे परंतु हरकत नाहीये मित्रा. हार जीत असते. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी आपण जिंकाल तर कधी आपण हाराल परंतु आपलं 100% एफस देणं गरजेचं वाटतं आणि ते तू दिलंस. सौरभ जाधव माझा आवाज तुमच्यापर्यंत कृपया पोहोचत असेल तर कृपया. अविनाश शेलके कृपया व्यासपीठावर या. अविनाश शेलके. अनिकेत तुम्ही पण या. अनिकेत तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहात. लाईव्ह वाल्यांसोबत खूप मेहनत घेतलेली आहेत. कृपया करून तुम्ही स्टेजवरती या.
तर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन मध्ये आपण पाहिलं तर 4 ते 5 खेळाडू आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मनीष आहे, ऋषिकेश खंडागले, त्याच्यानंतर कुणाल, हे 3 फलंदाजाच्या बॅट मधून धावा निघाल्या. परंतु सर्वाधिक धावा निघाल्या तोच ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा हकदार जाणता राजा पिंगल ये संघाचा सलामीवीर स्वरूप मोहिते, ज्याच्या नावावरती 85 धावा आहेत आणि ज्याने खऱ्या अर्थानं नक्कीच चांगली बॅटिंग केली होती. आपला संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, परंतु हरकत नाहीये, आपला खेळ सर्वांच्या सन्मानात राहील. तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कूलर आणि ट्रॉफी देऊन एक आकर्षक चषक त्याने कूलर दिलंय. सुनील स्मृती आयांश चॅलेंजर यांच्या माध्यमातून एक कूलर पुरस्कृत करण्यात आलंय. कूलर आणि आकर्षक चषक देऊन त्यांचा इथे यथोचित मान सन्मान होतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. त्याचप्रमाणे पुढचं पारितोषिक बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा. नक्कीच आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 7 संघांनी सहभाग घेतला होता. 14 संघांमधून एक बेस्ट फिल्डर निवडलाय. खऱ्या अर्थानं विकेटच्या पाठीमागे असेल किंवा आपण त्याला डीप मिड विकेटला सातत्याने त्या क्षेत्ररक्षकाला पाहिलंय, त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट झेल ज्याने पकडला होता आणि पूर्णपणे त्या झेलच्या जोरावरती हे पारितोषिक ज्याच्या नावावरती राहिलंय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ मालसाई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू देवा मालुसरे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कूलर आणि आकर्षक चषक देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. महेशजी तुपकर, हेमंतजी मालुसरे यांनी स्टेज वरती यायचं आहे. अनिल आयरे, हेमंतजी मालुसरे, महेश दादा तुपकर, तुम्ही स्टेज वरती या. हेमंतजी मालुसरे, अनिलजी आयरे कुठे असतील त्यांनी स्टेज वरती यायचं आहे. अनिलजी आयरे. सुनील स्मृती आयन चॅलेंजर्स या संघ यांच्या माध्यमातून हे 3 कूलर पुरस्कृत करण्यात आलेत. नाही, 2 आलेत आणि नानू देशमुख यांच्याकडून एक कूलर देण्यात आलाय. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताबमध्ये आपण पाहिलं तर 3 खेळाडू रेसमध्ये होते, ज्याच्यामध्ये मालसाई संघाचा आयुष सुद्धा आहे, मुठवली या संघाचा शिवते सुद्धा आहे. परंतु हा किताब ज्याच्या नावावरती राहिला त्याच्या नावावरती 7 विकेट राहिल्यात आणि त्याच्याच कारणानं त्याला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय. अर्थातच जाणता राजा पिंगलसई या संघाचा हा खेळाडू राकेश मोहिते. राकेश आपण यायचं आहे. आपण आपला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपण स्वीकारायचा आहे. 7 विकेट्सचा आपला संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, परंतु जबरदस्त खेळ आपल्या माध्यमातून इथे करण्यात आला आणि या कारणानं आपण पाहतो इथे राकेश मोहिते याला कूलर आणि आकर्षक चषक देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. सौरभ जाधव आपण या. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा जाणता राजा पिंगलसई आहे, आपण समोर यायचं आहे. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक जाणता राजा पिंगलसई आहे. सर्व कमिटी मेंबर्स आहेत, त्याने आपण आपल्या शुभ हातानं जाणता राजा पिंगलसई या संघाला सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. अभिनंदन जाणता राजा पिंगलसई या संघ. प्रत्येकाची नावं घेणे गरजेचं नाहीये. आयोजन कमिटी या आपण प्लीज. आयोजन कमिटीला विनंती करतो आपण समोर यायचं आहे. प्रत्येकाची नावं घेतली जमणार नाहीये, शक्य होत नाहीये.
तृतीय क्रमांक श्री सोमेश्वर स्पोर्ट क्लब सोनगाव या संघ आपण यायचा आहे या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. सोमेश्वर सोनगाव ए संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक जय भवानी मुठवली आहे संघ. चला मी विनंती करेन महेशजी तुपकर आपल्याला विनंती आपण समोर या. हेमंत मालुसरे आपण सुद्धा यायचं आहे. यांना बक्षीस देतील अनिकेत भाई कट्टर समर्थक ग्रुप, हेमंतजी मालुसरे, महेशजी तुपकर आणि अनिलजी आयरे, तुषार खांडेकर यांना हे बक्षीस द्यायचं आहे. मनोज शेलार, शैलेश कदम कुठे असतील त्यांना बक्षीस द्यायला यायचं आहे. अभिनंदन मुठवली टीम. सुशांतजी शेडगे कृपया करून तुम्ही अंत बघता आमचा असं मला वाटतोय. धन्यवाद धन्यवाद मुठवली टीम. अनिकेत भाई कट्टर समर्थक ग्रुप यांनी आम्हाला या सर 1 2 3 4 नंबरच्या ट्रॉफी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. नक्कीच जे आपण व्यासपीठाच्या अगदी समोर सायकल पाहतोय त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय भरतराजे साहेब देशमुख यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आकर्षक चषक देऊन त्या खेळाडूचा गौरव करण्यात येईल. अर्थातच ज्या खेळाडूनं खूप सारी मेहनत घेऊन नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि नक्की गेस्ट करा की हा खेळाडू कोणता, विजेता खेळाडू कोण असेल, कोण गेस्ट करेल, कोणत्या खेळाडूला या पारितोषिक जाईल, कोण गेस्ट करू शकते का. अनिकेत या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलाय ज्याच्या नावावरती 70 तब्बल धावा आहेत आणि 3 बली ज्याने मिळवलेत तो मुठवली संघाचा, जय भवानी मुठवली संघाचा ऋषिकेश खंडागले ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. वेल डन ऋषिकेश, अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ऋषिकेश खंडागले. वेल प्लेड. 70 धावा आणि 3 विकेट्स. सुरेख 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 खेळ पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला ऋषिकेश खंडागले यांचा. पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूने थोडस स्ट्रगल केलं होतं कारण मला वाटतं थोडासा स्वास्थ्यात बाद झाला होता, परंतु नंतरच्या सामन्यामध्ये आपल्या नावाचा डंका या मैदानावरती गाजवलाय ऋषिकेश खंडागले. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक जरा नोडापुटा ऋषिकेश. नक्कीच हॅलो हॅलो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. समोर बघ समोर. ऋषिकेश खंडाले. सर्वप्रथम आपल्याला या स्पर्धेचा आपण मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलाय. सर्वप्रथम आपल्याला कसं वाटतंय? मला तर काय चांगलं नाही वाटत कारण मी जास्त रन माईक जवळ पकड ना थोडासा. मी जास्त रन खाल्ल्या 17 रन. जर मी त्या 17 रन खाल्ल्या नसत्या तर आम्ही आज ही ट्रॉफी उचलली असती. नक्कीच असू दे, परंतु खेळ आहे मित्रांनो. परंतु पहिल्या मॅच मध्ये मी मागाशी सांगितलं
की थोडासा निराशजनक खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण तर पहिल्या मॅच मध्ये थोडासा लवकर बाद झाला होतास. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुला कर्णधाराने स्ट्राईक सलामीला पाठवलं. कर्णधाराबद्दल आणि आपल्या टीम वर्क बद्दल दोन शब्द. मला माझ्या संघाने आणि माझ्या कॅप्टननी एक संधी दिली ओपनिंगची, ती मी त्यांना करून दाखवली की मी बॅटिंग करू शकतो म्हणून, आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी ही आज सायकल घेतली. जसा संजू सॅमसन वरती विश्वास दाखवला होता भारतीय टीम मॅनेजमेंटने, तसा विश्वास तुझ्यावरती दाखवला. बस, थँक्यू, अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा. चला भैरवनाथ मालताई संघ आपण या. आपला इथे 2 चषक आपल्याला देण्यात येते. प्रथम क्रमांकाचे जे चषक आहे तो आणि एक अतिरिक्त चषक जे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी धमाल यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तो चषक आपण पाहतो इथे व्यासपीठाच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन्ही चषक भैरवनाथ क्रीडा मंडळ मालसाई संघ आपण स्वीकारायचा आहे. आपण या. अभिनंदन भैरवनाथ मालसाई संघ.